नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला सबस्क्राईब केल्यानंतरच विचारू शकता. ठीक आहे, चालेल. तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. तर कॅप नाही आहे, स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे. किती काय आहे? तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड. आता मागच्या वेळेस स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 झाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक साहजिक म्हटलं तर कट ऑफ आपला खूप खाली आलेला होता. म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा तर जास्त खाली नव्हता आला, पण साहजिकपणे आला होता खाली. ठीक आहे, तर आता नवीन आपली स्ट्रे वॅकन्सी राऊंड पुन्हा होत आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 ज्याला आपण म्हणणार आहोत, आणि 4 म्हणजे पुन्हा 2 राऊंड इथं कंडक्ट करण्यात येणार आहे. तर एवढी गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की आता इथं शेड्युलिंग कशी आहे. ठीक आहे, आणि एक अजून गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्रामध्ये सीट बुकिंग नावाची गोष्ट नसते. बाहेरचं मला माहीत नाही, अदर स्टेटचं मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये सीट बुकिंग नावाची कोणतीच गोष्ट नसते. तरी सुद्धा तुम्हाला जर का मॅनेजमेंटमधून ऍडमिशन घ्यायचं असेल, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7887559633 या नंबरवरती. ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती. मॅनेजमेंट असो किंवा आपलं प्रेफरन्स लिस्ट असतो. ठीक आहे, प्रेफरन्स लिस्ट कितीमध्ये आपली? तर फक्त 999 मध्ये. ठीक आहे, आता प्रेफरन्स लिस्ट एकदम परफेक्ट असते आपली, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं. जेणेकरून आतापर्यंत 700 ते 750 प्लस विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये अलॉट झालेले आहे. ते तुम्ही बघू शकत असाल की ज्याने आपले 750 विद्यार्थी अलॉट झालेले आहे. आपली एकदम परफेक्टच लिस्ट असते. तर ते घेण्यासाठी तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता अजून एक गोष्ट आहे की दादा, यावर्षी क्रायटेरिया कमी होणार का कट ऑफचा? 144 मार्कपेक्षा कमी जाणार का क्रायटेरिया? तर बघा, 20 तारीख ही शेवटची तारीख दिलेली आहे. तर किती 144 मार्कपेक्षा खाली जाणार आहे का कट ऑफ? तर अशी शक्यता आता कमी आहे. असं नाही की नाही, उद्या किंवा परवापर्यंत आपण वेट करून घेऊया. पण जर का ती डेट 13 तारखेपर्यंत 14 तारखेपर्यंत नाही आली तर शक्यता कमी होऊन जाईल. पण माझ्या हिशोबाने 13 ते 14 तारखेच्या मध्ये ती नोटीस यायला पाहिजे. ठीक आहे, आणि इथं नो न्यू रजिस्ट्रेशन सांगितलेले, तर इथं कोणाचेच रजिस्ट्रेशन होणार नाही. चालेल. याच्यानंतरची एक महत्वाची गोष्ट, आता तारखा लक्षात ठेवणं अगदी गरजेचं. ठीक आहे, तारखा लक्षात ठेवणं अगदी महत्वाचं आहे. तर तारीख कोणती आहे? तर सगळ्यात अगोदर सीट मॅट्रिक्स आज रात्री येऊन जाईल. ठीक आहे, 12 तारखेला. त्याच्यामध्ये आपल्याला समजून जाईल नवीन कॉलेजेस आलेले आहे की नाही आलेले आहे. ठीक आहे, नवीन कॉलेजेस आलेले आहेत तर अजून कमी कट ऑफ जाईल. म्हणजे 275, बघा 273 275 आहे तुम्हाला. 273 275 प्लस मार्क आहे. तरच तुम्ही होप ठेवा की तुम्हाला नंबर लागेल, अथवा होप ठेवू नका. ठीक आहे, जसं जसं खाली जात आहात तुम्ही 275च्या, तसं तसं तुम्हाला जे होप्स आहेत तुमचे ते अगदी कमी राहिले पाहिजे तुमचे, हे समजणं गरजेचं. 2 कॉलेज आले तरी सुद्धा. ठीक आहे, चालेल. तर 275 प्लस मार्क आहे तर तुमचे लागण्याचे चान्सेस आहे, अथवा तुमचे स्टेट कोटामधून लागण्याचे चान्सेस अगदी कमी, खूप जास्त कमी आहे. ठीक आहे, म्हणजे कमी आहे. आणि जसं जसं खाली जात जाल तुम्ही 275च्या, तसं तसं चान्सेस तुमचे कमी होत राहील. ठीक आहे, चालेल. तर कट ऑफ पण सांगितलं मी सगळ्या कॅटेगरीसाठी. फक्त एसटी कॅटेगरीसाठी किती आहे? तर 240 235 पेक्षा जास्त पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, साहजिकपणे. चालेल. आता याच्यानंतर प्रेफरन्स लिस्ट 13 ते 14 तारीख म्हणजे उद्या आणि परवाच्या दिवशीपर्यंत तुम्हाला संपूर्ण दिवस दिलेला आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची काय असते? प्रोसेस असते. पूर्ण काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात महत्वाची जी असते, सगळ्यात महत्वाचं जे असतं ते प्रेफरन्स लिस्ट असते. आता प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची असते, काय करायचं असतं, कट ऑफ नुसार बनवायची असते का? तर बघा, हे सगळ्या गोष्टी करू नका. शेवटची वेळ आहे, डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण फक्त 999 मध्ये तुमची परफेक्ट लिस्ट बनवून देणार आहोत. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट कधी येणार आहे? तर 15 तारखेला सिलेक्शन लिस्ट आहे आपली. ठीक आहे, जॉईनिंग 16 ते 18 पर्यंत आहे. सिलेक्शन लिस्ट 4 म्हणजे त्याच्यात 3 ही आहे. ही 3 स्टे वॅकन्सी 3ची, आणि 4ची कधी येणार आहे? तर 18 तारखेला. आणि जॉईनिंग कधी आहे? तर 19 आणि 20 तारखेला. आणि 20 तारखेला कट ऑफ डेट सांगण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये प्रेफरन्स लिस्ट कशी बनवता आपण, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या.
नक्कीच तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा होईल. सोबतच माझ्याकडून नसेल करायची काही हरकत नाही, पण ॲटलिस्ट व्हिडिओ याचे बघून घ्या की कोणतं कुठून कसं कॉलेज आहे. त्याच्यासाठी पण इथं क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात. महाराष्ट्रातले संपूर्ण कॉलेजेस, आणि इथं क्लिक करून तुम्ही काय बघू शकतात की आपलं म्हणजे प्रेफरन्स लिस्ट कशी फिल करायची. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. नक्कीच हे बघून घ्या.